नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं आपण मस्त अशा झाडाच्या गावरान शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि ह्या शेंगा बी आमच्या घरच्याच आहे. अगदीच मासाळू, खूप मासाळू आहे आणि शिजायला बी खूप पटकन शिजतात आणि चवीला बी खूप अप्रतिम. मग मैत्रिणो, आज आपण शेवगा बनवणार आहे, अक्षरशः दह्यातला शेवगा. मग आता ह्या दह्यातला शेवगा कसा बनवायचा, चला पाहूया. इथं मस्त अशा शेंगाच्या बघा साल काढून घेते आणि सालही काय एवढी निघत नाही मैत्रिणीनं. खूप कवळ्या शेंगा आहे आणि खूपच छान, खायला बी अप्रतिम आहे. ह्या घरचा शेवगा असला की कधीही माणूस आणतं ताज्या शेंगान, कधीही करतं. तसा हा आमचा घरचा आहे, पण हा गावरान आहे. खूप चवेला अप्रतिम. तुमच्या इलायती शेवग्याला अजिबात चव येणार नाही, पण या इतका भारी लागतो ना चवेला, खूपच छान. अगदी गावरान शेवगा म्हणतात ना, गावाकडचा गावरान शेवगा हा, आणि खरंच खूप खायला बी छान आहे. चला मस्त अशा कट करून घेऊया आपण आणि मस्त दही शेवगा, हा दही शेवगा आपण बनवूया. पहा, शेंगा पूर्ण इथं निसून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. निसून घेऊनही पाण्यात ठेवल्यात बघा लगेच मस्तपैकी. आता त्याला स्वच्छ अशा धुवून घेऊया आपण. आणि हे बघा, आता इथं वाटण काढलं आहे मी. आलं, कांदा, खोबरं, धनं, काळे तीळ आणि जिरं बी घेतलं आहे मैत्रिणीनं. लसूण घेतला आहे. काळे तीळ हे नक्की टाकीत जा याला, शेवग्याच्या भाजीला. काळ्या तिळाशिवाय आपली भाजी अपुरी आहे. पहा, आता हे पूर्ण वाटण मी कच्चं वाटणार आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण वाटण कच्चं तर वाटायचं आहे, पण भाजी बी आपली अगदीच माही माशी होणार आहे, खूप चवदार होणार आहे. मग पहा मैत्रिणी, आता हे वाटण आपण एकदम माही मासं वाटून घेऊया. चला, पूर्ण हे भांड्यात मी वाटण टाकलेलं आहे पहा, आणि अगदीच बारीक असं वाटून घेणार आहे. इकडं गॅसवर मी कढई बी ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकले जिरी मोहरी, तेलही बघा मस्त तेल तापलेलं आहे. लगेच टॅमॅटोही टाकून दिला आहे. टॅमॅटो टाकले अगदीच आपल्या तेलाचा रंग मैत्रिणो अगदीच बदलला आहे बरं का, पाहू शकता. टॅमॅटो अगदी सॉफ्ट होऊन द्यायचा. पहा, सॉफ्ट म्हणजे आपण नंतर तुम्हाला हा टॅमॅटो दिसणारसुद्धा नाही त्याच्यात मैत्रिणो. टॅमॅटो अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा मैत्रिणीनं मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायची थोडीशी हळद, चिमूटभर हळद टाकायची मैत्रिणीनं. घरची हळदही जास्तही टाकायची नाही, जास्त हळद पडली की आपल्या कालवणाची चव अगदीच बिघडते. त्याच्यानंतर टाकायची बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, सुके मसाले हे सगळे टाकून द्यायचे. पहा, मटण मसाला बी टाकला आहे. मटण मसाल्याने अगदीच मैत्रिणी छान चव येते. आणि थोडीशी धना पावडर, हे बघा, याच्या विराईत आपल्याला दुसरं काहीही टाकायचं नाही आहे. मग पहा, आता इथं टाकायचं आहे जे आपण कच्चं वाटण वाटलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे बरं का. वाटण असं परतायचं आहे की पाणी टाकून परतायचं आहे. मग पहा की पूर्ण त्या वाटणाला पुन्हा तेल सुटलं पाहिजे, असं करायचं. पहा, हे बघा, आता इथं मिक्सरचं भांडं मी पूर्ण हिसळून टाकणार आहे बरं का. हे बघा, झालं का नाही पातळ. आता हे वाटण आपल्याला एवढं परतायचं आहे ना, पूर्ण वाटण शिजलं पाहिजे आणि मस्त त्याचा रंगही झाला पाहिजे आणि त्याला तेलही सुटलं पाहिजे. मग असं वाटण आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मैत्रिणी, व्हिडिओ खूप खास आहे आणि खूप छान आहे, नक्कीच तुम्ही पहा. इथं चवीपुरतं हे बघा, आता मी 2 चमचे इथं दही टाकणार आहे. पहा, आता हे दही आणि हे वाटण पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे आणि मस्त असं तेल सुटलं पाहिजे आपल्या वाटणाला. पहा की पूर्ण वाटणात हे दही मुरलं पाहिजे या मसाल्यामध्ये. खरंच मैत्रिणी, खूप छान भाजी होती आणि खरंच चवही अप्रतिम लागते. तर चवीपुरतं मीठही टाकूया आपण. आता आपण हाही वाटण आपले शिजायसाठी हा मसाला झाकण ठेवूया. 2 मिनटं झाकण ठेवून 2 मिनटांनी आपण पुन्हा पाहिजे. पहा, अगदी छान पद्धतीने वाटण आपलं परतत आलं आहे, तेलही त्याला सुटायला लागले, पाहू शकता मैत्रिणी. टॅमॅटोचं बी अगदी आपला गाळ झालेला आहे. पहा, मस्त ते दही आणि ते टॅमॅटो दोन्ही असं मिक्स झाले ना, खूपच भारी वाटते. पुन्हा एकदा ठेवूया झाकण. हे बघा, काय सुंदर तर रंग आला आहे. पहा, आणि मस्त अगदी तेल सुटलं आहे. चला, आता पूर्ण मसाला मी पुन्हा एकदा हलवून घेते. असा अगदीच आता फास्ट गॅस करून मी हलवून घेणार आहे बरं का. पूर्ण कोरडं होऊन द्यायचं पाहते. आणि अगदीच मसाला आपला छान शिजला आहे, मस्त परतला आहे. पहा असा, आणि सुगंध बी अगदी अप्रतिम असा सुटलेला आहे मैत्रिणी, पाहू शकता.
त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर, हिरवीगार कोथिंबीर वाटणातही टाकलेली, फोडणीला बी टाकूया आपण. मस्तपैकी तीसुद्धा हलवून घेऊया बघा. आता पहा मैत्रिणो, अगदी सुंदर अशी भाजी होणार आहे आपली. आणि ही भाजी झाल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे. शेंगा आपल्या काय मासाळू आहे तुम्हाला कळणच. मस्तपैकी वाटण झालेलं आहे. चला आता हे शेंगा मस्त धुवून अशा टाकून देऊया. हे बघा, पूर्ण शेंगा टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायची मुगाची डाळ. तुम्हाला जर आवडत नसेल मुगाची डाळ, तुम्ही हरभऱ्याची टाकू शकता किंवा मसुराची बी टाकू शकता. पण शक्यतो शेवग्याच्या भाजीला ह्या मुगाची डाळ अगदीच योग्य आहे. आणि खरंच आपली भाजी मिळून येते त्या डाळीमुळं आणि चवदारही खूप लागते. पूर्ण आता हलवून घेतलं आहे. मला इथं फक्त 4 माणसासाठी भाजी बनवायची. चला आता मापाचंच आपण पाणी ओतूया. हे बघा, एवढीच बनवायची ना आपल्याला. बारीक गॅस करून झाकण ठेवायचे. 10 मिनिटांनी पुन्हा पाहायची आपली भाजी झाली आहे काय. मस्त भाजी झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. रंग बी खूप छान आला आहे आणि शेंगा बी अशा मऊसूत शिजल्यात. पाहू शकता. अगदी जशी लागते तशी ग्रेव्हीदार ही भाजी झालेली आहे. कसं आहे, त्या शेंगामध्ये पाहू शकता तुम्ही आपलं दही, टॅमॅटोचा रस हे संपूर्ण त्याच्यात घुसलेलं आहे. पहा, अगदीच अप्रतिम अशी भाजी झालेली आहे मैत्रिणी. अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि खाऊन पहा आणि मगच मला सांगा मैत्रिणी की आजची तुम्हाला ही दही शेवग्याची भाजी कशी वाटली तेही सांगा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा मैत्रिणी. मग आपण पुन्हा उद्या भेटूया नक्कीच. बाय.